हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। तर नवरात्र चालू आहे आणि रोज रोज उपवासाचे तेच आयटम खाऊन खूप कंटाळा येतो। तर आपण आता आगळीवेगळी डिश बनवणार आहोत, उपवासाची आंबोळी। तर या ठिकाणी एक वाटी मी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी हा प्रमाणामध्ये मी साबुदाणा घेतलेला आहे। तर इथे एक वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा याची आता आपण उपवासाची आंबोळी बनवणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे मी भगर आता ह्या बाउलमध्ये एकत्र करून घेत आहे आणि यामध्येच आपल्याला साबुदाणा ऍड करून घ्यायचा आहे। दोन्हीही आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि 2-3 पाण्याने आपल्याला हे स्वच्छ असं धुवून काढायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, हे दोन्ही मी एकत्र केलेले आहे आणि 2-3 पाण्याने मी स्वच्छ असे धुवून काढणार आहेत। आणि आपल्याला हे 2-3 घंटे तरी हे फर्मंट होण्यासाठी आणि भिजवून देण्यासाठी इथे ठेवायचे आहे। तर 2-3 पाण्याने इथे मी स्वच्छ असे हे धुवून घेतलेले आहे आणि याचं पाणी आता आपण असं काढून घ्यायचं आहे। सर्व पाणी मी इथे स्वच्छ असं निथळून काढलेलं आहे आणि आता हे 2-3 घंटे मी भिजण्यासाठी हे ठेवून देत आहेत। तर आपल्याला हे स्वच्छ आता धुवून झालेलं आहे आणि 2-3 तास आपल्याला हे भिजून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी उपवासाची आंबोळी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे। तर आपले हे 2-3 तास इथे झालेले आहे आणि हे भगर आणि साबुदाणा एकदम छान असा फुगून आता वरती आलेला आहे आणि आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर मिक्सरमध्ये मी थोडे हे काढून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहेत, वाटून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हे छान असं वाटून झालेलं आहे। एका बाउलमध्ये मी हे वाटून सर्व मिश्रण ते काढून घेतलं आहे आणि थोडे 2 ठिकाणामध्ये मी वाटून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी चमचाभर दही टाकून हे मिक्सरला बारीक करून यामध्ये ऍड करून घेणार आहे। तर 1 चमचा मी दही यामध्ये ऍड केलेला आहे आणि हे आपल्याला थोडंसं फिरून मिक्सरमध्ये यामध्ये ऍड करायचे आहे। तर मी अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे। थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याला 1 चमचा दही यामध्ये ऍड करायचं आहे आणि पीठ चांगलं असं आपल्याला बारीकसर मळून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकणार आहे। चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि हे मीठ सर्व आपण आता एकत्र चांगलं असे हलवून घेऊया। चांगले असे आपल्याला एकत्र मीठ हे व्यवस्थित यामध्ये एकजीव करायचं आहे आणि चांगलं असं हलवून घ्यायचं आहे। यानंतर थोडंसं पाण्याची थिकनेस याला कमी आहे, थोडंसं मी पाणी यामध्ये ऍड करून हे पुन्हा एकत्र करून बॅटर चांगलं असं व्यवस्थित अशी मळून घेत आहेत। तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, आपल्याला एकदम मीडियम याच्यामध्ये हे बॅटर करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, असं आपल्याला हे डोश्याचं बॅटर करून घ्यायचं आहे आणि यानंतर मी डोश्यासाठी खाण्यासाठी ते चटणी बनवत आहे। तर या ठिकाणी मी थोडेसे शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि खोबरं घेतलेलं आहे। तर हे आपल्याला आता मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे। तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमचा आपल्याला यामध्ये 2 चमचे मी यामध्ये दही ऍड करून घेतलेले आहे नाशे हे मिक्सरला मी फिरून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपली ही चटणी इथे तयार झालेली आहे आणि आता आपण याची थोडीशी फोडणी देणार आहोत। तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल ऍड केलेले आहे आणि ही चटणी यामध्ये मी तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेणार आहेत आणि खूप छान आणि खूप टेस्टी होते ही चटणी। थोडीशी आपल्याला 2-3 मिनिटे हे तेलामध्ये आपल्याला
तडका मारून घ्यायची आहे। थोडंसं यामध्ये आपल्याला साखरही घालू शकता तुम्ही, साखरेने खूप छान चव येते। तर 2 मिनिटे ते झालेले आहे आणि आपली चटणीही तयार झालेली आहे। आणि आता मी डोसे इथे तयार करून घेत आहे। इथे शेंगदाणे तेल आहे, मी गॅसवर डोशाचा तवा इथे ठेवलेला आहे, यावर मी थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला डोश्याचं बॅटर टाकून असे डोसे आपल्याला थोडे थोडे पसरून घ्यायचे आहे। आपल्याला ही उपवासाची आंबोळी मी इथे टाकून घेतलेली आहे तव्यावर। तर याला तुम्ही डोसेही म्हणू शकता किंवा उपवासाची आंबोळीही म्हणू शकता। तर मी ही उपवासाची आंबोळीच इथे तयार केलेली आहे। तर अशा प्रकारे खूप अशी आपल्याला 2-3 मिनिटे अशी क्रिस्पी आपल्याला, तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी क्रिस्पी आपली पहिली आंबोळी इथे झालेली आहे। या ठिकाणी म्हणजे मी दुसरी आंबोळी इथे टाकून घेत आहे आणि थोडीशी अशी पसरून घ्यायची आहे आणि 2-3 मिनिटे आपल्याला ही आंबोळी चांगली तव्यावर होऊन द्यायची आहे। आणि 2 मिनिटे इथे झालेली आहे, आपली आंबोळी इथे चांगली अशी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही आंबोळी इथे तयार झालेली आहे। आता ही आपण त्याची पलटी करून घेऊया। परत पलटी करून ही आपण थोडीशी भाजून घ्यायची आहे। तर अशी आपली दुसरी आंबोळी खूप क्रिस्पी ते तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी थोड्या सगळ्या आंबोळ्या इथे तयार करून घेत आहेत। 2-3 मिनिटे आपल्याला ही आंबोळी तव्यावर चांगली अशी शिजून द्यायची आहे एका बाजूनी आणि खूप छान अशी भाजल्या जाते। थोडं तेल यावर टाकायचे आहे आणि चांगली अशी भाजून घ्यायची आहे। खूप छान आणि खूप खायलाही टेस्टी होती ही उपवासाची आंबोळी। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व इथे एक एक करून आंबोळ्या इथे तयार करून घेतलेल्या आहे उपवासाच्या आणि खूप छान आणि खूप सुंदर अशा या आंबोळ्या इथे तयार झालेल्या आहे। तुम्ही बघू शकता खूपच छान अशा ही मऊसूत आणि एकदम छान सॉफ्टली ही आंबोळी इथे उपवासाची तयार झालेली आहे। तुम्ही या नवरात्रामध्ये ही आंबोळी नक्की ट्राय करा। कशी झाली ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशी ही उपवासाची आंबोळी आणि चटणी खूप छान लागते, खूप छान आणि खूप टेस्टी लागते। तर ही नक्की करून बघा। तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत आणि एकदम छान अशी ही आंबोळी इथे तयार झालेली आहे उपवासाची। तर रोज तेच आयटम खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो आणि बोरही होतं। तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी करून बघा या नवरात्रामध्ये आणि नक्की मला कमेंटमध्ये जरूर सांगा कशी झाली ही उपवासाची आंबोळी आणि चटणी। तर चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा। धन्यवाद।